विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यावरून आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळते। दरम्यान सोमवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये राडा झाला होता। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला। यामुळे आज कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अंबादास दानवे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले। तर ज्या पद्धतीने तुम्ही भलपणा कराल त्या पद्धतीने तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, अशा इशारा जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी दिला। 2 दिवसापूर्वी या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गलिच्छ भाषेमध्ये जी वर्तणूक केली आणि हाऊसमध्ये जे गल्लीबोळामध्ये एकमेकाच्या विरोधात जशा शिव्या देतो अशा पद्धतीची वर्तणूक केली, याबद्दल आज आम्ही कोल्हापूर शिवसेना जिल्हा आणि शहरच्या वतीनं आम्ही इथं अंबादास दानवे यांचा निषेध करण्याकरता आणि यांना जोडो मारो आंदोलन आम्ही शिवसेनेच्या वतीनं केलं। आम्हाला एवढंच सांगायचं आहे शिवसेनेच्या वतीनं या विरोधी पक्ष नेत्याला की ज्या पद्धतीनं तुम्ही वल्गना कराल त्या पद्धतीने शिवसेनेच्या स्टाईलनं तुम्हाला धडा शिकल्याशिवाय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक कदापि गप्प बसणार नाहीत। जशाचं तसं उत्तर दिलं जाईल। हे तर आता फक्त हे ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे। ज्या पद्धतीनं तुम्ही आमच्या बाबतीत किंवा समाजामध्ये भगिनीच्या बाबतीत किंवा हाऊसमध्ये जे सर्वोच्च आपण दैवत मागतो महाराष्ट्राचं विधान भवन, त्या ठिकाणी तुम्ही गल्लीच्या भाषेत वर्तणूक करता, हे खरोखर अशोभनीय आहे। म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करण्याकरता आणि जोडो मारो आंदोलन केलेलं आहे शिवसेनेच्या वतीनं। इथून पुढे देखील त्यांनी कुठल्याही परिस्थितीत काही शब्द वापरताना विचार करून वापरावे, नाहीतर ज्या पद्धतीनं वंदनीय बाळासाहेब ठाकरे जसा आदेश देत होते तसा एकनाथ शिंदे साहेबांचा आदेशाची वाट बघीन आणि जशाच तसं उत्तर घरात घुसून देईन, असं मी या शिवसेनेच्या वतीनं जिल्हाप्रमुख या नात्याने मी त्यांना आव्हान देतो। यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, किशोर घाडगे, किशोर शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।